वेल मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका आपल्या न्यू लर्निंग व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे त्या लोकांसाठी ज्यांना आपलं ट्रेडिंगमध्ये करिअर बनवायचं आहे। ठीक आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत माझ्या ट्रेडिंग करिअरमधल्या किंवा माझ्या ट्रेडिंग जर्नीमधल्या काही अशा मिस्टेक शेअर करणार आहे ज्या की तुम्हाला अजिबात केल्या नाही पाहिजेत। ज्या मिस्टेकमुळे मला खूप स्ट्रगल करावा लागला ट्रेडिंगमध्ये, त्या सर्व मिस्टेक आज मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून त्या मिस्टेक समजून तुम्हाला तुमच्या ट्रेडिंग करिअरमध्ये किंवा तुमच्या ट्रेडिंग लाईफमध्ये एक चांगल्या पद्धतीने ग्रो करता येईल किंवा एक चांगल्या पद्धतीने पुढे जाता येईल। अशा गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यासाठी व्हिडिओ एंड पर्यंत पहा, व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे। त्याचबरोबर व्हिडिओला सुरू करण्या अगोदर मित्रांनो, जर आपल्या चॅनलवरती कोण फर्स्ट टाइम व्हिजिट करत असेल, आपले व्हिडिओ जर कोण फर्स्ट टाइम पाहत असेल, तर मित्रांनो अशा टाइपचे इंटरेस्टिंग व्हिडिओ डेली बेसिसवरती पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच्या आत्ता तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करू शकता आणि त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करू शकता, जेणेकरून जेव्हा पण आपल्या चॅनलवरती मी व्हिडिओ रिलीज करेन तेव्हा फर्स्ट नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येऊन तुमच्याकडून कोणत्याही प्रकारची व्हिडिओ मिस होता कामा नये। त्यासाठी सिंपल तुम्ही काय करू शकता, आपल्या चॅनलला सबस्क्राइब करू शकता। तर चला जास्त वेळ न करता आपण आपल्याच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, जसं की तुम्ही बघितलं असेल, आजकाल ट्रेडिंग हा एक एवढा लोकप्रिय झालेला बिझनेस आहे, जसं की सोशल मीडियावरती असेल किंवा तुम्ही प्रत्येक ठिकाणी ट्रेडिंग बद्दल ऐकत असाल। ठीक आहे, आणि सोशल मीडियावर तर एवढं इझी दाखवलं जातं की ट्रेडिंग फक्त काय सकाळी मॉर्निंगला उठायचं आहे, सेटअपवरती बसायचं आहे, ट्रेड करायचं आहे आणि भरपूर पैसे कमवायचे, अशा प्रकारची लाईफस्टाईल आहे आपल्याला सोशल मीडियावरती पाहायला भेटते। बट मित्रांनो, ऍक्च्युअली मध्ये जर बघितलं तर आजच्या व्हिडिओमध्ये जे पण काही मी पॉईंट तुमच्यासोबत डिस्कशन करणार आहोत, ते पॉईंट जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतले, त्या पॉईंटवरती जर तुम्ही काम केलं, तर डेफिनेटली मी याची एवढी गॅरंटी देऊ शकतो की तुम्ही नक्कीच, मी काय सांगतोय की तुम्ही नक्कीच तुमच्या ट्रेडिंगमध्ये एक चांगला बदल झालेला तुम्ही नक्की पाहायला भेटू शकतो तुम्हाला। ठीक आहे, आता जसं की सगळ्यात महत्वाचा पॉईंट नंबर 1 आहे की मार्केटमध्ये जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल, ठीक आहे, मार्केटमध्ये जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर तुम्हाला काय सगळ्यात महत्वाचं काय असतं, ते असतं म्हणजे स्ट्रॅटेजी। बरोबर आहे, एक सेटअप असता तुमचा, तो सेटअपवरती तुम्ही काय करता, डेली बेसिसवरती ट्रेड करत असाल आणि तो सेटअपवरतीच तुम्हाला सर्व काही गोष्टी डिसाईड, जसं की तुम्ही मार्केटमध्ये जसं की बाईंग असेल किंवा सेलिंग असेल, जे काही गोष्टी तुम्ही करत असाल त्या सर्व तुमच्या सेटअपवरती अवलंबून असतात। XYZ तो कोणताही सेटअप असू शकतो। ठीक आहे, मी असं एक स्पेसिफिक सेटअप सांगत नाही की मग तो कोणताही असू शकतं, कोण बाईंग करत असतं, कोण सेलिंग करत असतं, कोण फ्युचर ट्रेडिंग करत असतं किंवा कोणी, म्हणजे प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं जे काही गोष्टी सेट होतात त्या गोष्टी ते लोक करत असतात। बट मित्रांनो, सगळ्यात महत्वाचा पॉईंट काय, जे की बिगिनर लोक आहेत, ठीक आहे, आता जे लोक ऑलरेडी सक्सेसफुल आहेत किंवा जे लोक ऑलरेडी प्रॉफिटेबल आहेत, ते लोक या गोष्टीपासून तर भरपूर पुढे गेले आहेत। बट जे लोक अजूनही प्रॉफिटेबल होण्यासाठी मार्केटमध्ये स्ट्रगल करत आहेत, ठीक आहे, जे लोक अजूनही मार्केटमध्ये प्रॉफिटेबल होण्यासाठी स्ट्रगल करत आहेत, त्या लोकांसाठी आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे। बरोबर आहे, सगळ्यात महत्वाचा पॉईंट, जर तुम्ही मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर तुम्ही एक गोष्ट डेफिनेटली जाणवली असेल तुम्हाला की तुम्ही जेव्हा पण ट्रेडिंग करता, ठीक आहे, जेव्हा पण तुम्ही ट्रेडिंग करता तेव्हा तुम्ही प्रत्येक दिवशी, बरोबर आहे, प्रत्येक दिवशी एक सेटअप यूज करता, त्या सेटअप थ्रू ट्रेड करण्याचा प्रयत्न करता। बरोबर आहे, पण असं तुमच्यासोबत बऱ्याच वेळी झालं असेल की फॉर एक्झाम्पल एखादा XYZ सेटअपवरती तुम्ही काम करत आहात, 1 दिवस 2 दिवस 3 दिवस 4 दिवस प्रॉफिट तुम्ही त्याच्यावरती पण केलं, लगेच तो सेटअप तुम्हाला खूप छान वाटायला लागतो आणि जेव्हा त्या सेटअपचा ड्रॉडाऊन सुरू होतो, मी काय म्हणलं, जेव्हा त्या सेटअपचा ड्रॉडाऊन सुरू होतो, समजा की फॉर एक्झाम्पल हा सेटअप जेव्हा तुम्हाला प्रॉफिट देत होता तेव्हा तर तुम्हाला बेस्ट वाटत होता, पण जेव्हा ह्या सेटअपचा ड्रॉडाऊन होतो, समजा 1 2 3 ट्रेड समजा कंटिन्यू लॉसेसमध्ये जायला लागतात, बरोबर, मी काय म्हणतो, किंवा कंटिन्यू त्याचे स्टॉप लॉस हिट व्हायला होतात, तेव्हा तुम्हाला काय वाटतं, यार हा तर सेटअप फालतू आहे, बेफालतू सेटअप आहे, या सेटअपवरती तर आपला पैसा बनवू शकत नाही। मग तुम्ही काय करता, लगेच काय करता, तुम्ही नेक्स्ट सेटअपवरती जंप करता, काय करता, एक दुसऱ्या सेटअपवरती काय करता, जंप करता, लगेच तुम्ही युट्यूब ओपन करणार, लगेच आज जर समजा फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पलसाठी घेतोय, जास्त तुम्ही रिलेट करू नका, ठीक आहे, एक्झाम्पलसाठी फॉर एक्झाम्पल तुम्ही काय करता, असं स्कॅल्पिंग करत होता, ठीक आहे, स्कॅल्पिंग करत तुम्हाला काय वाटलं की बाबा फॉर एक्झाम्पल एक सेकंड, फॉर एक्झाम्पल तुम्ही स्कॅल्पिंग करत जा, तर स्कॅल्पिंग मध्ये तुम्हाला तुमच्या सेटअपमध्ये एखादा समजा ड्रॉडाऊन पिरियड सुरू झाला, तर तुम्ही लगेच जंप कुठे करणार की बाबा चला स्कॅल्पिंग मध्ये तर काही पैसे बनत नाही, मी काय करतो, थोडंसं पोझिशनल बेसिसवरती ट्रेड करतो, जे की मोठे टार्गेट बेसिसवरती, मग त्यात पण तुम्हाला समजा सेटअप तुमचा चांगला प्रॉफिट व्हायला लागलं तर तुम्हाला तो सेटअप चांगला वाटणार आणि जेव्हा तुम्हाला त्या सेटअपमध्ये अगेन त्यामध्ये लॉसेस व्हायला सुरू होणार, तेव्हा अगेन तो सेटअप तुम्हाला काय वाटणार की बाबा या सेटअपमध्ये पण पैसे बनत नाहीत। असं म्हणजे सांगण्याचा उद्देश हाच आहे की कंटिन्युअसली
प्रत्येक वीकमध्ये तुमचे सेटअप चेंज करत राहणे. काय करत राहणे, जे तुमचे सेटअप तुम्ही काम करत आहात ते सेटअप तुम्ही काय करत राहणार, कंटिन्युअसली चेंजेस करत राहता. ही गोष्ट मित्रांनो तुम्हाला अजिबात करायची नाही. तुम्हाला एका सेटअपवरती स्ट्रिक्ट राहायचं आहे. मी माझ्या ट्रेडिंग करिअरमध्ये ह्या खूप गोष्टी केलेल्या आहेत. प्रत्येक वीकमध्ये नवीन सेटअपवरती काम करायचं, प्रत्येक दिवशी नवीन सेटअपवरती काम करायचं, प्रत्येक दिवशी नवीन सेटअपवरती ट्रेड घ्यायचा प्रयत्न करणं, या गोष्टी तुम्हाला बंद करणं गरजेचं आहे. तुम्हाला तुमच्या एक सिस्टम फाइंड आउट करायची आहे की बाबा अशी सिस्टम फाइंड आउट करायची आहे ज्याच्यातून तुमची सायकोलॉजिकल असेल, ठीक आहे, सायकोलॉजिकल तुमच्या गोष्टी मॅच होत आहेत, तुम्हाला अदर गोष्टी पण तुमच्या रिस्क रिवॉर्ड रेशो असेल, सगळ्या गोष्टी तुम्हाला एक चांगली अशी स्ट्रॅटेजी वर्क होणारी फाइंड आउट करायची आहे की ज्याच्यातून तुम्ही भले अशी स्ट्रॅटेजी हुडकायची नाही की जी 100% ॲक्युरेसी असेल. ठीक आहे, अशी स्ट्रॅटेजी तुम्हाला युट्यूबवरती कधीच भेटणार नाही, ना की तुम्हाला ती भेटू शकते. बरोबर, अशी स्ट्रॅटेजी यूज करा किंवा अशी स्ट्रॅटेजी फाइंड आउट करा ज्याच्यावरती त्याचा ॲक्युरेसी रेट कमीत कमी 60 to 65% जरी असेल आणि त्याचा RR रेशो 1:2 जर असेल तरी सुद्धा तुम्हाला मार्केटमधून पैसे कमवण्यासाठी ही स्ट्रॅटेजी बेस्ट राहू शकते. मग ती कोणती असू शकते, मग ऑप्शन बाईंग थ्रू असतील, ऑप्शन सेलिंग थ्रू असेल किंवा फ्युचर ट्रेडिंग थ्रू असेल. बरोबर, या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करायच्या आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला फाइंड आउट करायच्या आहेत. बाबा मला कोणता सेटअप फाइंड करायचा आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट आहे की 100 टेलिग्राम चॅनल आपल्या टेलिग्राममध्ये जॉईन करणं. बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल XYZ युट्यूबर आहे, त्याचा पण टेलिग्राम चॅनल जॉईन आहे. अजून एक XYZ युट्यूबर आहे, त्याचा पण टेलिग्राम चॅनल जॉईन आहे. अजून एक XYZ टेलिग्रामवाला इंस्टाग्रामवाला आहे, त्याचा पण टेलिग्राम चॅनल जॉईन आहे. म्हणजे प्रत्येक वेळी जर बघितलं तर प्रत्येकाचे तुम्ही टेलिग्राम चॅनल जे जॉईन करून ठेवलेले आहेत त्याला आजच्या आज तुम्हाला डिलीट करायचं आहे. काय करायचंय, सगळा नॉईज इरेज करायचा आहे. म्हणजे जिथं म्हणजे याच्यातून काय होतं मित्रांनो, आता हे का डिलीट काय ते पण तुम्हाला सांगतो. फॉर एक्झाम्पल हा XYZचा सेटअप वेगळा असणार आहे, याचा सेटअप वेगळा असणार आहे आणि याचा सेटअप वेगळा असणार आहे. बरोबर, कधी कधी बँक निफ्टीमध्ये याला बाईंगचे सिग्नल भेटू शकते, याला वाटतं मार्केट वरती जाऊ शकतं, कधी कधी वाटतं याला मार्केटमध्ये सेलिंग येऊ शकते, कधी कधी याला वाटतं की मार्केट साईडवेज राहू शकतं. बरोबर, प्रत्येकाचा सेटअप वेगळा आहे. मग काय होतं या केसमध्ये, फॉर एक्झाम्पल तुमचा सेटअप सांगत असेल की या लेवलपासून मार्केटमध्ये एक बाईंग येऊ शकते. बरोबर आहे. जर तुमच्या सेटअपनुसार तुम्हाला या लेवलला बाईंगचा ट्रेड भेटतो, मग तुम्ही काय करता, लगेच टेलिग्राम ओपन करता, इथं कुठेतरी कोणतं सेलिंग सांगितलेलं असतं, मग तुमचं कन्व्हिक्शन थोडंसं लो होतं, मग तुम्ही बाईंग करत नाही. बरोबर, मग तुम्ही सेलिंग थ्रू जाण्याचा प्रयत्न करता. परत तुम्ही कोणतं जर बघता याच्यावरती कोणतं साईडवेजचा ट्रेड सांगितलं, मार्केट या लेवलमध्ये साईडवेज राहू शकतं, मग तुम्हाला वाटतं की बाबा या लेवलपासून मार्केट मुवमेंट येत नाही. आणि ऍक्च्युअली काय होतं, तुमच्या सेटअपनुसार मार्केटमध्ये आपल्याला बाईंग मुवमेंट आपल्याला पाहायला भेटते. मग तो एक रिग्रेट होतो. रिग्रेट झाल्यानंतर मग रिव्हेंज ट्रेडिंग असेल, एक सायकोलॉजिकल डिस्टर्बन्स होते. मग याच्यातून काय होतं, ओव्हर ट्रेडिंग होण्याचा प्रयत्न होतो. बरोबर, या गोष्टी जर तुम्ही ऍक्च्युअलमध्ये ट्रेडर असाल, जर तुम्ही मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असाल तर या गोष्टी तुम्ही डेफिनेटली रिलेट करत असणार आहे. बरोबर आहे. हा झाला दुसरा पॉईंट. आता तिसरा पॉईंट जो आहे मित्रांनो, तिसरा पॉईंट जो आहे मित्रांनो, तो असणार आहे मित्रांनो म्हणजे डेली बेसिसवरती युट्यूब ओपन करायचं आणि लोकांचे लाईव्ह ट्रेडिंगचे व्हिडिओ पाहायचे. मी काय म्हणलं, लोकांचे लाईव्ह ट्रेडिंगचे व्हिडिओ पाहायचे. कुणाचा प्रॉफिट पाहायचा, याचा प्रॉफिट पाहायचा, त्या युट्यूबरचा पाहायचा, याचा पाहायचा, त्याचा पाहायचा. याच्यातून काय होतं, फॉर एक्झाम्पल ॲझ्युम करा की तुम्ही एक स्कॅल्पिंग करताय किंवा तुम्ही एक ॲझ्युम करा की तुम्ही पोझिशनल ट्रेडर आहे. मी काय म्हणतो, तुम्ही एक पोझिशनल ट्रेडर आहे आणि तुम्ही डेली बेसिसवरती पोझिशनल ट्रेड करत असता की बाबा फॉर एक्झाम्पल 4 दिवस 5 दिवस 1 वीक या टाइम पिरियडमध्ये तुम्ही काय करत असता, पोझिशनल ट्रेड करत असता. मग तुम्ही काय करता की बाबा समजा एक ॲझ्युम करा की तुमच्या पोझिशनल ट्रेडमध्ये तुमचा काय चालू आहे, आता सध्या एक ड्रॉडाऊन चालू आहे. बरोबर, काय आता समजा ड्रॉडाऊन, प्रत्येक स्ट्रॅटेजीमध्ये ड्रॉडाऊन असतो मित्रांनो. एक लक्षात ठेवा, प्रत्येक ट्रेडरच्या लाईफमध्ये ड्रॉडाऊन येतो, प्रत्येक स्ट्रॅटेजीमध्ये ड्रॉडाऊन येतो. असं जर तुमच्या माइंडमध्ये असेल की बाबा ही स्ट्रॅटेजी ड्रॉडाऊन देत नाही, ती स्ट्रॅटेजी ड्रॉडाऊन देत नाही, तर तुम्ही अजूनही गलत फेमीमध्ये आहात. प्रत्येक स्ट्रॅटेजीमध्ये ड्रॉडाऊन हा फिक्सच असतो. मी काय म्हणलं, फिक्स असतो. प्रत्येक स्ट्रॅटेजीमध्ये हा ड्रॉडाऊन आपल्याला पाहायला भेटतो असतो. बरोबर, मग समजा अजून करा की या केसेसमध्ये काय होतं की तुम्ही एक पोझिशनल ट्रेडर आहे. मग समजा फॉर एक्झाम्पल एक वीक 2 वीक, 1 वीक असेल, 2 वीक असेल, तुमचं काय असेल, या कंटिन्यू ड्रॉडाऊन चालू असेल. मग तुम्ही काय करता, युट्यूबवरती जाता, कोणाच तर बघताय बाबा याला इथे स्कॅल्पिंग करून आज 1 लाख रुपयाचा प्रॉफिट बनवला. बरोबर, काय करा, स्कॅल्पिंग करून हा डेली 5,000 रुपये 10,000 रुपयाचा प्रॉफिट बनवला. मग तुमचं माइंड डायव्हर्ट व्हायला चालू होतं. बरोबर आहे, जे की तुम्ही पोझिशनल ट्रेडर असतं, मग तुमच्या माइंडमध्ये काय यायला चालू होतं की बाबा पोझिशनल पेक्षा तर स्कॅल्पिंगमध्ये चांगला पैसा बनतोय. बरोबर आहे, पोझिशन तर आपण उगाच करतोय, स्कॅल्पिंगमध्ये डेली बेसिसवरती एक छोटासा ट्रेड घ्या, बास करा, बाकीची झंझट मगजमारी करण्याचा विषय येत नाही.
बरोबर आहे. असं बऱ्याचपैकी लोकांना होत असतं, दररोज उठायचा, कुणीतरी 1 लाख रुपयाचा प्रॉफिट केला, लगेच त्याचा व्हिडिओ ओपन करायचा, पाहत बसायचं. लगेच कुणीतर आज ऑप्शन सेलिंग केली, लगेच त्याचा व्हिडिओ बघायचा, लगेच तुम्हाला वाटणार की याला ऑप्शन सेलिंग बेस्ट आहे. जर तुम्ही स्कॅल्पिंग बघितलं तुम्हाला वाटणार स्कॅल्पिंग बेस्ट आहे. म्हणजे तुम्ही ऍक्च्युली एका तुमचा जो सेटअप आहे त्या सेटअपवर तुम्ही लॉयल राहू शकत नाही. मी काय म्हणतो, त्या सेटअप सोबत तुम्ही लॉयल राहू शकत नाही जर तुम्ही बाकीच्या डेली बेसवरती युट्यूबर असेल इकडं तिकडे ह्या गोष्टी जर बघत बसला तर. आणि सगळ्यात महत्वाचं एक जबरदस्त गोष्ट तुम्हाला सांगू, सगळ्यात महत्वाचा पॉईंट काय माहिती आहे का, की लोकांचे जे प्रॉफिट्स आहेत ते प्रॉफिट्स बघायचं आजपासून बंद करा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या एक्सपिरियन्सवरून सांगतो, लोकांचे प्रॉफिट्स बघायचा प्रयत्न करा. एक गोष्ट समजा, तुमचं कॅपिटल 50,000 रुपये, ठीक आहे, 50,000 रुपयेवर जर तुम्ही 1,000 रुपये कमवले, किंवा समजा अजून करा की महिन्यामध्ये तुम्ही 5,000 रुपये कमवले, 50,000 रुपयाच्या कॅपिटलवर तुम्ही 5,000 रुपये जर कमवले तर तो त्याच्यावरती 10%चा रिटर्न बनतो. बरोबर आहे मी काय म्हणतो, त्याच्यावरती 50,000च्या कॅपिटलवरती 5,000 रुपयेचा प्रॉफिट म्हणजे 10%चा रिटर्न बनतो मित्रांनो, जो की खूप जबरदस्त आहे. जबरदस्त म्हणण्यापेक्षा खूप जबरदस्त आहे. मी काय म्हणतो, खूप जबरदस्त आहे. पण तुम्ही काय करता, XYZ युट्यूबर बघितला, यार हे ना तर या महिन्यामध्ये 7 ते 8 लाख रुपयाचं प्रॉफिट केले. किती केले? 7 ते 8 लाख रुपये. पण त्याचं कॅपिटल असतं 2 कोटीचं 3 कोटीचं. हा तुम्हाला कधी सांगणार नाही, फक्त हे सांगणार की माझं आज काय झालं, 7 ते 8 लाख रुपयाचं प्रॉफिट झालं, किंवा 1 महिन्यामध्ये 7 ते 8 लाख रुपयाचं प्रॉफिट मी अर्न केलं. पण हे तुम्हाला लोक सांगणार की त्यामागे कॅपिटल किती यूज केले. ऍक्च्युली त्याच्या कॅपिटलवर जर बघितलं तर तो 4 ते 5% सुद्धा रिटर्न नसतो. मी काय म्हणलं, त्याच्या कॅपिटलवरती त्याचा 4 ते 5%चा पण रिटर्न नसतो. बट तुम्ही त्याच्या अमाऊंट वाईज जर बघितलं, तुम्ही जर त्याच्या कॅल्क्युलेटरमध्ये अमाऊंट वाईज जर बघितलं तर तो नक्कीच त्याचा रिटर्न नक्की जास्त वाटू शकतो तुम्हाला. बरोबर आहे. पण ऍक्च्युली जर बघितलं कोणत्या केसेसमध्ये, या केसेसमध्ये त्यानं 5%चा रिटर्न काढला पण अमाऊंट वाईज जास्त काढला. तुम्ही प्रॉफिट कमी केलं पण तुम्ही पर्सेंटेज जास्त काढलं. तर ऍक्च्युलीमध्ये जर बघितलं तुम्ही त्याच्यापेक्षा तुम्ही बेटर करताय. बरोबर आहे, त्याच्यापेक्षा काय करताय, तुम्ही बेटर करताय. म्हणजे लोकांचे व्हिडिओ बघणं, इंस्टाग्राम बघणं, युट्यूब बघणं या तर म्हणजे पूर्णपणे बंद करा मित्रांनो. जर तुम्हाला ऍक्च्युअलमध्ये खरोखर ट्रेडिंगमध्ये जर तुम्हाला पुढे जायचं असेल ना, तर तुम्हाला इंस्टाग्रामवरच्या रील्स असतील, म्हणजे ट्रेडिंग, स्पेशली ट्रेडिंग रिलेटेड बरं का, म्हणजे बाकीच्या मी ऑदर बोलत नाही, पण स्पेशली ट्रेडिंग रिलेटेडच्या रील्स असतील, ह्या गोष्टी असतील, तर या सगळ्या गोष्टी, हा जो नॉईज आहे ना मित्रांनो, पूर्णपणे इरेज करून टाका. पूर्ण म्हणजे टोटली इरेज करून टाका. आणि एक सेटअप फॉलो करा. त्या सेटअपवरती डेली बेसिसवरती ट्रेड करा. डेली बेसिसवरती म्हणजे जेव्हा पण ज्या पद्धतीने तुमचा सेटअप जर पोझिशन असेल, जेव्हा तुम्हाला ट्रेड भेटेल तेव्हा ट्रेड करा. बाकीचा टोटली नॉईज तुम्ही यातून डिस्टर्ब करून, जो तुम्हाला डिस्टर्ब करतोय तो पूर्णपणे इरेज करून टाका. बरोबर आहे. आता याच्यातून एक कन्क्लुजन काय आहे, म्हणजे हा व्हिडिओ बनवण्यामागचा मोठो किंवा याच्यातून एक कन्क्लुजन काय, तर कन्क्लुजन मित्रांनो हाच आहे की जेवढे पण तुमच्यासोबत, म्हणजे फॉर एक्झाम्पल टेलिग्रामवरती असेल, ठीक आहे, इन्स्टावरती असेल किंवा युट्यूबवरती असेल, याच्यावरती जेवढे पण लोक तुम्हाला डिस्टर्बन्स करत आहेत, तुमच्या ट्रेडिंगमध्ये पाय अडवा घालतायत, त्या लोकांना तुम्ही तुमच्या ट्रेडिंगमधून किंवा तुमच्या फोनमधून, तुमच्या इंस्टाग्राममधून, युट्यूबमधून, टेलिग्राममधून आत्ताच्या आत्ता डिलीट करून टाका. बरोबर आहे. आणि जे पण सेटअप तुम्ही फॉलो करताय तो सेटअप डेली बेसिसवरती, जसं की मी सांगितलं, जी सिस्टम असेल त्या बेसिसवरती जेव्हा ट्रेड भेटेल तेव्हा ट्रेड करा, जेव्हा नाही भेटणार तेव्हा शांत बसा. पण जेव्हा ट्रेड भेटणार नाही तेव्हा इंस्टाग्राम उघडून, मी काय सांगतो, जेव्हा ट्रेड भेटणार नाही तेव्हा इंस्टाग्राम उघडून कोणी स्कॅल्पिंग केलेली पाहू नका, कुणी इंट्राडे ट्रेड केलेला पाहू नका, म्हणजे काही सुद्धा पाहू नका. का तर जर तुम्ही त्या लोकांचा जर तुम्ही व्हिडिओ बघत राहिला तर तुमची नक्कीच तुमची सायकोलॉजी जी आहे ती सायकोलॉजी नक्की चेंज व्हा. मग तुम्हाला पण आज थोडंसं स्कॅल्पिंग करतो, आज माझा ट्रेड भेटत नाही तर मी कुठं आज काय करतो, स्कॅल्पिंग करतो, मला स्कॅल्पिंगमध्ये छोटा मोठा प्रॉफिट करतो. तर अशा गोष्टी आपल्याला अजिबात करायच्या नाही. एका गोष्टीमध्येच तुम्हाला काय करायचं आहे, एका गोष्टीमध्येच तुम्हाला मास्टर व्हायचं आहे, एकच गोष्ट तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे. तेव्हा तुम्ही ट्रेडिंगमध्ये एक चांगल्या लेवलला, एक चांगला ठीकठाक पैसा तुम्ही मार्केटमधून बनवू शकता. पण जर तुम्ही डेली बेसिसवरती सेटअप चेंज करत राहिला, रोज नवीन लोकांचे प्रॉफिट बघत राहिला, रोज डेली बेसिस नवीन लोकांचे स्क्रीनशॉट बघत राहिला, नवीन लोकांचे युट्यूब नवीन स्ट्रॅटेजी फाइंड आउट करत राहिला, तर मित्रांनो तुम्ही इथून पुढची 10 वर्ष फक्त ह्याच गोष्टी करत राहणार. तुम्हाला पुढच्या 10 वर्षामध्ये सुद्धा एक चांगला सेटअप भेटणार नाही. का तर तुम्ही प्रत्येक डॉटॉनमध्ये स्ट्रॅटेजी चेंज करताय, आणि जे की अयोग्य आहे. म्हणजे ही गोष्ट तुम्हाला कदापि करणं गरजेचं नाही, किंवा ही गोष्ट तुम्हाला केलीच नाही पाहिजे. बरोबर आहे. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल. आजच्या व्हिडिओमध्ये ज्या पण माझ्या ट्रेडिंग करिअरमधल्या मिस्टेक होत्या त्या मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये कोणत्याही प्रकारचं ज्ञान मी देत नाही, फक्त
एकच गोष्ट सांगतोय की ज्या गोष्टी मला ट्रेडिंगमधून पुढे जाण्यासाठी स्ट्रगल करावी लागल्या त्या गोष्टी कदाचित त्या गोष्टी जर तुम्हाला लवकर समजल्या तर कदाचित तुम्ही लवकर ट्रेडिंगमधून चांगले करू शकता. एवढीच इच्छा होती म्हणून हा व्हिडिओ क्रिएट केला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. याच्यावरती तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा. मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.